मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवतीर्थ बंगल्यावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। पदाधिकाऱ्यांना ते काय सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आज मनसेची महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी बोलावलेली आहे। कोणकोणते मुद्दे चर्चेले जाऊ शकतात? श्वेता, आपण जर बघितलं तर मनसे पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला होता आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच 30 जानेवारी 2025 रोजी त्यांनी मेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि त्याच मेळाव्यामध्ये त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग देखील फुंकलेलं होतं। आपली भूमिका स्पष्ट केलेली होती आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती आज शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांनी पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। आगामी दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पक्षाला आता कोणकोणत्या मुद्द्यांवरनं आक्रमक व्हायचं आहे, त्याचसोबत स्थानिक पातळीवरती कशा पद्धतीनं काम करायचं आहे, ज्या चुका विधानसभा निवडणुकीमध्ये झाल्या त्या चुका आता पुन्हा आगामी दिवसामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होऊ द्यायच्या नाहीत, या संदर्भात आज राज ठाकरे उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खरं तर संबोधित करतील। खरं तर ही जी निवडणूक आहे ती स्थानिक पातळीवरती स्थानिक नेत्यांसाठी खूप महत्त्वाची असते, त्यामुळे आता स्वतः राज ठाकरे हे लक्ष घालताना आपल्याला बघायला मिळत आहे। कारण अजूनही महापालिका निवडणूक कधी होईल ही तारीख जाहीर झालेली नसताना राज ठाकरे मात्र ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काही वेळात या बैठकीला सुरुवात होईल। आतापर्यंत अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील असे महत्त्वाचे नेते जे आहेत ते दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि राज ठाकरे हे आज नेत्यांना मार्गदर्शन करतील। सोबतच स्थानिक या आगामी दिवसात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेत्यांवरती काही महत्त्वाच्या जबाबदारी देण्यात येईल का, नक्की आज काय कानमंत्र देणार राज ठाकरे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सोबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा अशा प्रकारच्या बैठका होतात तेव्हा हे नेते पदाधिकारी नक्की राज ठाकरेंना काय सांगतात या संदर्भात सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होईल। काय राज ठाकरे त्यांना संबोधित करताना सांगणार आहे, काय कानमंत्र देतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।